एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय करतोस तू गणेशचा? मी मानव राधा, मी तुला मदत करतोय. श्याम्याचा काही फोन आला होता का? तुझ्या नवऱ्याला मी श्याम्या म्हणतो. हा, श्याम्या दोस्त आहे आपला. काय झाले राधा? हा, श्याम्या परत आलेला नाहीये का? का तू येणार नाहीये किंवा काही त्याचा फोन वगैरे आला होता का? नाही, मला नाही आला रे फोन. तुला नाही आला फोन? तुला आला असेल की फोन. कधी येतोय, काय करतोय सांगायला, तिकडे काय बिर्याणी खाल्ली, कबाब खाल्ले सांगायला. कारण ना रे तो सगळ्या त्याच्या जवळच्या मित्रांना फोन करतोय आणि मुख्य म्हणजे त्याच्या मित्रांना फोन लागतायत आणि लँडलाईन वर पण फोन लागतो त्याचा. फक्त माझ्या नंबरचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, समाऊ नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मला फोन लागत नाहीये घनश्यामचा. आणि लागला ना फोन तरी फक्त निरोप मिळतो मला की राधा आईला हा निरोप दे किंवा राधा बाबांना हा निरोप दे, एवढंच. तुला पण तो फोन करून निरोप देत असेल ना की मानव तू ऑफिस मधल्या सोनियाला माझा निरोप दे ना की मला तिची खूप आठवण येते, किंवा राधाच्या पप्पांना सांग ना की मी आल्या आल्या आपण एकत्र आनंद लुटायला बसूया, असे निरोप देत असेल ना तुला. नाही 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 नाही, मी वेडीचे. निरोप तुला कसा देईल? मी निरोप आहे ना, निरोप मला देतो तू. तुला फोनच करत असेल गप्पा मारायला की ए मानव तू कसला भारी आहेस राव, तू कसली मिमिक्री करतो, त्या सैफ अली खान सैफ अली, असं तुला करत असेल ना तो. किंवा तुला म्हणत असेल की मी अमेरिकेत जाईन तो येता तुझ्यासाठी काय आणू, असे असे फोन तुला करत असेल. राधा राधा शांत हो प्लीज. राधा काय? कुठे चाललीस? कॉफी प्यायला. तुला यायचंय? मी आणतो तुझ्यासाठी. काही गरज नाही. कशाला? मी आणू शकते माझी कॉफी. तिथे कॉफीचं मशीन आहे, मला पाय आहेत, जाऊन तिथे कॉफी पिऊ शकते मी. तू माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये मानव. इनफॅक्ट माझ्यासाठी कुणीच काहीच करायची गरज नाहीये आणि माझ्या कोणाकडनं काही अपेक्षाही नाहीये. आणि का कराव्यात ना कोणाकडनं अपेक्षा? राधा किसका है ये तुमको इंतजार, मैं हूं ना राधा. हा ऐक ऐक ऐक, हा चांगला आहे. एकदा बरं का रजनीकांत, बॅटमॅन आणि सुपरमॅन हे लग्न करायचं ठरवतात. एक मिनिट, SMS वरचे जोक्स मला तू ऐकवणार आहेस तुझे म्हणून? एक ना ऐक, हा खरंच चांगला आहे. काय होतं एकदा. एक मिनिट विनोद, मी इथे आल्यापासून जवळजवळ 1500 जोक्स तू मला लग्न आणि डिवोर्स या विषयावर ऐकवलेलेस. आता माझे पेशन्स संपलेत, मला सहन होत नाही. नाही पण काय उलका, लग्न आणि घटस्फोट हे चिरंतन विषय आहेत ग. आपण कितीही प्रयत्न केला तरी ते आयुष्यामधून सुटत नाही. आणि मग त्याचा त्रास झाला की आपल्या हातात काय उरतं? हसायचं, त्यावर हसायचं. काय झालं विनोद? आता रुपाली माहेरी गेली होती त्याच्यावरून परत भांडण झालं का तुमचं? आणि काय झालं, रुपाली नसताना तू एकदा आली होती ना इथे, मला बरं वाटत नव्हतं म्हणून काळजी घ्यायला. त्याने काय झालं? त्याच्यावरून भांडण झालं तुमचं? अरे पण रुपाली तशी नाहीये, म्हणजे माझ्या बाबतीत ती काही अशी इन्सिक्युअर नाहीये. मी बोलते तिच्याशी. तूच बोलला असशील काहीतरी, तुलना केली असशील नेहमी सारखी आमच्यात. प्रत्येक भांडणात पुरुषाची चूक असते. हा जो तुझा कॉन्फिडन्स आहे ना, तो मला अत्यंत आवडतो उल्का. माझं बोलणं खरं आहे, कारण 100 पैकी 90 वेळा पुरुषांचीच चूक असते. सांग काय झालं? फॉर अ चेंज ह्या वेळेला आमचं भांडण झालेलंच नाही. ओ गुड. इनफॅक्ट ती नव्हती ना इथे,
तेव्हा मला जाणवलं अगं मी किती डिपेंडंट आहे तिच्यावर, किंवा एकूणच आपल्याला किती गरज असते माणसांची, नाही का? म्हणजे कसं आहे, तू येऊन जायचीस 2-1 तास, पण दिवसाला 24 तास असतात ना ग. ते उरलेले 22 तास त्यांचं काय करायचं? आणि मग माझ्या लक्षात आलं, माझं जर हे असेल तर तुझं काय? सांग ना उल्का, काय करणार आहे तू त्या 22 तासांचं? म्हणजे माई आता तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवते? नाही, तसं नाहीये, मलाच काळजी वाटते तुझी. हे बघ, वयाच्या ह्या टप्प्यानंतर सोबतीची गरज जास्त स्ट्रॉंग होत जाते. बरोबर आहे, पण माझ्याकडे दिवसातले 22 तास उरतच नाहीत विनोद. जेमतेम 3-4 तास मिळतात आणि ते बरे जातात माझे. पण मग ही परिस्थिती अजून किती दिवस राहणार आहे अशी? हे बघ, रिकामा वेळ घालवायचा असेल ना तर तो मी कसाही घालवीन. मी साल्सा शिकीन. अगं नाही ग. नाही ग काय, मी काहीही करू शकते. योगा शिकीन, नाहीतर फिल्म अप्रिसिएशनचा कोर्स करीन, नाहीतर एखादा कुत्रा पाळीन. त्यासाठी लग्न करायची काही गरज नाहीये. पण मी काय म्हणतो, मग कुत्रा पाळण्याऐवजी तू समजा माणूसच पाळला नवरा म्हणून, तर? माझा प्रॉब्लेम असा आहे ना की मी माणसाला माणूस म्हणूनच ट्रीट करते. ओके, आई काही हे बघ, नवीन विनोद आलेला आहे. एकदा काय होतं बरं का, बॅटमॅन, सुपरमॅन आणि रजनीकांत हे लग्न करायचं ठरवतात. अरे हा मगाच तास तुम्हाला सांगणार. नाही मग असं नाही, हा वेगळा आहे, क्रम उलटा आहे ह्याच्यामध्ये. नाही प्लीज मला नाही सांगू. त्यांना एकच मुलगी आवडते आणि मग काय होतं, एक सरदारजी त्यांना येऊन सांगतो, ऐक ना. हाय, पोचलास तू? वाव, मस्त, ग्रेट, छान. ठेवू का फोन? हा, नाही रे, मी ऑफिस मध्ये आहे ना. कामात आहे. नाही, तू कसं कामात असताना फोन घेऊ शकत नाहीस, किंवा बिर्याणी खाल्लेली असताना झोपमोड व्हायला नको म्हणून फोन ऑफ करून ठेवतोस, तसंच मी ऑफिसमध्ये असताना टाइमपास नाही बोलू शकत. मी आता खूपच अशी कामात आहे. हो, मी काय ऑफिस संपल्यावर नेहमीच्या वेळी येईन घरी. लक्षात आहे ना माझी घरी यायची वेळ? ग्रेट, भेटू मग, बाय. राधा आले जीज परत? ऐकलास फोन? आले आले. आज लवकर जाणार असशील मग घरी? इतक्या दिवसांचा विरह. हो नाही ग, मी अशी कामं टाकून नाही जाऊ शकत ना ऑफिस मधनं. आणि काय आहे की पर्सनल आयुष्यापेक्षा काही महत्वाच्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यात. नाही, पण पर्सनल आयुष्य पण महत्वाचं असतं राधा, आणि त्याच्यामुळे प्रोफेशनल लाईफ चांगलं होतं. हा, तुला माहितीये? मला कसं माहिती असेल? मुनमुनला आवडत नाही ना असं काहीच करत नाही मी. नाही, तुझं असं वागणं आवडतं मुनमुनला? ओके, नाही बोलणार इथून पुढे. तुझ्याशी बोलणं म्हणजे ना स्वतःचा इन्सल्ट करून घेण्यासारखं असतं. अरे तरी सांगतेय, आगीशी खेळतीयस. चीज खूप क्यूट आहेत राधा. नको वागूस तू. एक मिनिट, काय बोलतेस तू? याचा काय अर्थ आहे? अरे किती नाका खुपसतेस ग दुसऱ्यांच्या आयुष्यात. एव्हा तुझं नाक ना सोंडे एवढं लांब व्हायला पाहिजे होतं, खुपसून खुपसून. जा ना, काम कर ना, जा ना. पण नाकाची सोंड व्हायची वाट बघतेस. लवकर जाणार असेल ना घरी? अरे गणेशांनी म्हणाला तर पाहिजे ना लवकर ये असं. मी कशी जाणार उठून? काय काय कामं राहिलेत खरं ऑफिस मध्ये, बघायला पाहिजे. राधाचा फोन आला होता. हा, ऑफिस मधनं घरी यायला निघाली. चल बरं झालं. आज घरामध्ये बहुतेक अणुस्फोट होणार, किंवा किमान एका माणसाचा बळी जाणार. समजा अगदी तसं झालं ना तरी राधाची त्यात काही चूक नसेल. मुलाला अक्कल नको? तुझं बरोबर आहे का? मी तुझ्याच बाजूचा आहे, तू राधाच्या बाजूची ना? हो अर्थात. मगाशी चांगलं खडसवलं मी त्याला, कानच धरला त्याचा. लगेच असा काही बिचारा चेहरा केला ना, आणि काय ओरडणार. त्यांनी सारख्या चुका करायच्या आणि पदरात घालायच्या. लबाड मुलगा आहे तो. तुझा वीक पॉइंट त्याला चांगला माहिती आहे. त्याची चूक झाली ना की तुझ्या समोर बापुडवाणा चेहरा करून उभा राहतो, मग तू लगेच विरघळतेस.
आशाने तो लाडावलाय. असू दे, पण मला जे जमलं नाही ना ते राधा नक्की करून दाखवेल. अगं बाई, आलीस का? 100 वर्ष आयुष्य आहे तुमचे हे आलेले. हो माहितीये. बरं झालं ग लवकर आलीस ते. मी काम संपलं म्हणून आले आई. हा, कॉफी घेणार? नको, मी आधी भेटते ना घनश्यामला. घनश्याम, सुनो ना सुन लो ना, हम सफर मुझी को चुन लो ना. सुनो ना सुन लो ना. सर कालच्यासाठी रिअली सॉरी. फक्त कालच्यासाठी? म्हणजे अजून काय माती खाल्ली का मी? नाही. आय मिस्ड यू. I really missed you. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तुला वाटत नाहीये ना तुझं काही चुकलंय असं? नाही म्हणजे काय चुकलं मी? हे बघ, मी 8 दिवस तिकडे होतो. मी एकदा आईला फोन केला. नाही, तुझं बरोबरच आहे सगळं. फक्त काय झालं घनश्याम की तू कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतास, तुझा फोन लागत नव्हता. तू कसा आहेस, काय करतोयस याविषयी काळजी होती सगळ्यांना. अरे यार, हे कमाल आहे ते. अरे लोक असं कोणी करतं का? म्हणजे कसं समजावायचं या लोकांना? राधा, म्हणजे आता मी काय छोट्या छोट्या गोष्टींचे अपडेट्स देत राहायचे का या लोकांना? फार मनाला लावून घेतात हे लोक. म्हणजे आता काय मी जेवलो, आता काय मी चूळ भरली, आता काय मी या कुशीवर झोपलोय, असं सगळं सांगायचं का यांना? हो हो, तुझं बरोबर आहे म्हणणं. तू चहा घेणार आहेस का घनश्याम? घनश्याम, म्हणजे तू पण चिडलीस माझ्यावर? हे राधा, हे बघ, मला माहितीये तू कालच्या प्रकाराबद्दल चिडलीस आणि तसं असेल तर मी तुला सिरियसली सॉरी म्हटलं. मी तुला पुन्हा सिरियसली सॉरी म्हणतो. हे बघ, आय एम सॉरी खरंच. पण अगं बिर्याणी इतकी सुपर होती ना, मला खरंच वाटलं मला जाग येईल. आलीच नाही सकाळी जाग. नाही, ठीक आहे, बरोबर आहे तुझं. असं होऊ शकतच. हो की ना? हो.
या लोकांना कोण समजवणार? पण राधा, तू ब्रिलियंट आहे ना. जितकं मी प्रॅक्टिकल आहे ना तितकीच तू प्रॅक्टिकल आहेस. म्हणजे तुला सांगतो, आता तुझ्या जागी माझी खरी बायको असती ना, राडा घातला असता. मला तिच्या पायावर लोटांगण घालून जवळजवळ स्नेक डान्स करावा लागला असता, किंवा माझं अख्खं पाकिट असं तिला द्यावं लागलं असतं. बायका जाम राडा घालतात ना, खऱ्या बायका, म्हणजे असं मी ऐकलंय. पण तुझं तसं नाही. म्हणजे यू आर अ स्वीट हार्ट. I missed you. I really missed you. श्याम, खरंच सांगतो तुला, आणि खरंच सांगतो तुला, मी इतकं मिस केलं ना या बेडला हैदराबाद मध्ये. I missed you, baby. काय आलं? आपलं ते आपलं राव. लग्नाच्या गाठी स्वर्गात जमतात, आम्ही फक्त निमित्त मात्र. ही टॅगलाईन कशी वाटते सर तुम्हाला? टॅगलाईन ठीक आहे. मला असं काय काय सुचत असतं सर, पण त्याची किंमत कोणाला नाहीये, पण तुम्हाला त्याची आहे किंमत. तुम्ही अप्रिशिएट करता. थँक्यू सर. गोखले, राधाचं हल्ली काहीतरी बिनसल्यासारखं वाटत नाही तुम्हाला? तुम्हालाही तसंच वाटतंय ना सर? हो वाटतं, म्हणूनच मी विचारलं. मलाही असं वाटतं सर की तिच्या डोळ्यात जे सुख होतं ना ते कुठेतरी आटून गेलंय. लग्नानंतर राधा किती आनंदात असायची, आणि आता काय झालंय नक्की काही कळत नाहीये मला. तुम्ही देसाई साहेबांच्या वरचेवर संपर्कात असता म्हणून मी आपलं तुम्हाला विचार, काही कल्पना आहे तुम्हाला काय घडलंय याचे? खरं तर माझ्याही खूप उशिरा लक्षात आलं की राधाचं आणि श्याम्याचं एकमेकांशी. श्याम्या कोण? श्याम्या अहो राधाचा नवरा. म्हणा ना, श्याम्या काय? सॉरी, राधाचं आणि घनश्यामचं पटत नाही. खरंच माऊलींचं दर्शन झालं ना, ह्यानं माऊलींचं मुरारींचं दर्शन झालं, मग झालं ना सगळं मनसोक्त. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. खूप वेगवेगळे आहेत सर ते दोघे. म्हणजे लुनाला जर कारचं चाक लावलं तर ते कसं दिसेल, किंवा एखादं टुमदार घर आहे त्याच्यावर ताडपत्रीनी ते झाकलं तर ते वेगळं दिसेल ना, तसं काहीतरी झालंय. गोखले, काय म्हणायचंय तुम्हाला नक्की? सर राधा खूप समंजस आहे. हो ते आहे. आणि घनश्याम बालिश आहे. घनश्याम बालिश? मला नाही वाटत. तेच तर, दिसतं तसं नसतं सर. आपली राधा कशी आहे, मुक्त उत्फुल्ल, हो की नाही? हो. आणि तो आळशी आहे, असा कॉन्झर्वेटिव्ह विचारांचा, सनातनी विचारांचा डॉमिनेटिंग पुरुष आहे तो. राधा विचारी आहे, करारी आहे. तो खुशाल चेंडू आहे, काही पडलेलं नाहीये त्याला. कसं मॅच होणार, कसं जुळणार सर त्यांचं? नाही, मला नाही खरं वाटत आहे. गोखले, घनश्याम खरं तर एक सेन्सिबल माणूस वाटत होता, पण हे खरं आहे
की हे तुमचं मत म्हणून सांगताय? सर हे मत नाही, हे सत्य आहे. तुम्ही कोणालाही विचारा, झुरतय कोण? कोण? राधा. आणि हैदराबादला जाऊन बिर्याणी खात आरामात झोपतय कोण? कोण? घनश्याम. या सगळ्याला ना सर तो जबाबदार आहे. आपल्या राधाची काही चूक नाही सर यात. चूक असेल ना तर ती एकच, तिनं त्याला निवडलं. म्हणजे लग्नाच्या गाठी ज्या आहेत त्या स्वर्गात बांधल्या जातात, पण देवाकडूनही कधीतरी चूक होऊ शकतेच ना. पण ती चूक मानव सुधारू शकतो. मनुष्य, मानव. काहीतरी प्रॉब्लेम आहे. वाटुली पाहता शिणले डोळले, दाविसी पावले कैवो डोळा. अरे राधा माऊली, चला प्रतीक्षा संपली अखेर. माऊलींचं दर्शन झालं ना, म्हणजे घना माऊलींचं, मुरारींचं दर्शन झालं. मग झालं ना सगळं मनसोक्त. काय माऊली? भांडण भांडण म्हणतो मी. अहो हे पहा माऊली, जे संतांच्या राशीला चुकलं नाहीये ते आपल्यासारख्या सामान्य माऊलींच्या राशीचं चुकणार आहे होय. मग अहो माऊलीच म्हणतात, चला चला संत जन, करा देवाशी भांडण, लुटा लुटा पंढरपूर, धरा रखुमाईचा वर. अरे हे पाणी देऊन येतो, त्या लागेल ना नंतर त्यांना. पण म्हणजे भेटलं ना, म्हणजे घेतली ना व्यवस्थित खबर घन माऊलींची. त्यात काय खबर घ्यायची माऊली? म्हणजे होऊ शकतं असं. माणूस म्हटलं की डोळा लागू शकतो ना. इतर लोक उगाच इश्यू करतात अशा गोष्टींचा. मी प्रॅक्टिकल आहे. मी घनश्याम इतकीच प्रॅक्टिकल आहे. तुका म्हणे आता घाव निशाणी बैसला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.